मित्रांनो, आपण आज आलोय सोन्या 4949च्या गोट्यावर आलोय. आज सोन्याचा 5वा वाढदिवस. आपल्या मालकाचे नाव कायम गुलालात ठेवणारा सोन्या. मालक व स्वतः जॅकी आदित्य जोशी मानेरगाव. मालकाने बिनजोड धरली की सोन्याने गुलाल घेतलाच समजायचा. मुंबई बिनजोडमध्ये 50 पेक्षा अधिक बिनजोड जिंकणारा सोन्या. सोन्या एक गावठी बैल, पण मोठ्या रकमेच्या बैलांसोबत त्यांनी शर्यती केल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा. अशी जिद्द बाळगणारा सोन्या. सोन्या घरच्या गाईचा खोंड, पण शर्यत क्षेत्रामध्ये तयार करून त्याला कायम गुलालात ठेवण्याचे काम मालकाने निभावले आणि सोन्याने सुद्धा बिनजोडला पळून ते सिद्ध करून दाखवले. अशा या सोन्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याला खूप सारे शुभेच्छा देऊया. सोन्या, तू असंच मालकाचं नाव व तुझं नाव गुलालात ठेवशील हीच अपेक्षा बाळगूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहे मानेरगावमध्ये, कल्याण मानेरगाव. आणि इथे आहे आपल्या लाडक्या सोन्या 4949 याचा आज बड्डे आहे. तर बड्डेनिमित्त एवढी सगळी मंडळी आपल्यासमोर जमलेली आहेत आणि बघूया कशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करणार आहेत. कारण की सोन्या हा पब्लिकली चांगल्या पद्धतीने पळतो. अखंड मुंबई गाजवली आहे त्याने, त्यामुळे आता सोन्याची आपण मुलाखत करणार आहे. तर बघूया कशा पद्धतीने सोन्याचे रिप्लाय लोकांचे कसे आहेत आणि त्यांचे सवंगडी काय बोलतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण भेटूया सोन्याला. या. तर मित्रांनो, आपण आहे मानेरगावमध्ये आणि आज आपल्या लाडक्या सोन्याचा बड्डे आहे. तर सोन्याच्या जॅकी पण आणि स्वतः मालकसुद्धा आहेत आदित्य जोशी मानेरगाव, यांच्याशी आपण आज बोलणी करणार आहे. आदित्य, काय बोलशील? आजचा सोन्याचा बड्डे आहे 4949 आणि आज सगळे सवंगडी जमलेत तुमचे आणि तयारी करताना सुद्धा एवढी मुलं तुमची होती आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तयार केलं सोन्याला. तर काय बोलशील सोन्याच्या आजच्या या प्रसंगी? बोलावं इतकं कमीच आहे का. आता या बैलांनी आमचं नाव म्हणजे का आम्ही कुठं होतो आणि आम्हाला या बैलांनी कुठं ओळख करून दिली. त्या बैलाचं म्हणजे आज बड्डे बोलला तर आम्हाला आज आनंद राहणारच. बरोबर. आणि सोन्याची आवडती आणि तुमची आठवणीतली शर्यत आता कोणती आहे आदित्य? आठवणीतली शर्यत आता तर बैल सध्या तर आता बेमारीतच आहे. हां. पण आता मागच्या सीझनला झालेली, तेव्हा पण पहिल्या सीझनला वजीरानी ही गाडी पळत होती आपली. हां. तेव्हा आमच्या आठवणीतली शर्यत बोलली तर आपली काकडवलच्या अड्ड्यात एक झालेली होती. हां. तर ती एक आठवणीतली शर्यत आहे आपली. दीडक छकडा गाडी पाठी पळत होती आणि ती समोरची गाडी पण मोठी होती. बरोबर. पप्पा स्वतः जाकी बसलेला गाडीवर. आम्हाला वाटलं पण नाही गाडीचा निकाल होईल, पण दोन्ही बैलांनी करून दाखवलेला. बरोबर. आम्हाला वाटलेलंच नाही आमची गाडी निघेल म्हणून. का ते दीड छकडा गाडी पाठी पळते बोलला तर दीड छकडा कापायचा कोणता खाऊ काम नाही. बरोबर. पण पप्पा स्वतः जाकी बसलेला. आम्हाला आमच्यावर कॉम्पिटिशन होता की पप्पा बसला गाडी 100% लागणारच आणि लागलेलीच गाडी. ती एक आठवणीतली शर्यत आहे. बरोबर. आणि सोन्याचा जन्म आज झाला म्हणजे किती वर्ष झाला आपला सोन्या? 5 वर्षाचा झाला सोन्या आज. 5 वर्ष. हो. आणि आता 5 वर्षामध्ये किती शर्यती झाल्या आपल्या सोन्याच्या? 5 वर्षामध्ये बोलायला गेलो तर 1 वर्ष तर आम्ही सध्या म्हणजे असाच
आमची मोठी बैलं होती त्याच्यावर काही इतकं लक्ष दिला नव्हता. बरोबर. आता 3-4 वर्षात सोन्याच्या शर्ती बघायला गेलो ना तर 50च्या आसपास गेल्या बिनजोड. बरोबर. आणि एवढे सगळे आता मित्र जमलेत, आता लहान मुलंच आहे तुम्ही सर्व, आणि मुलांचं आता तयारीपासून ते रंगरंगोटी करत होते, सर्वच करत होते. तुमचे काकासुद्धा तुमच्यासोबत होते. काका तर आमच्या बैलाची पेंटिंग काकाच करतात. बरोबर. शर्यतीला नेताना का तर त्यांच्या हातून पेंटिंग चांगली निघते म्हणून आम्ही पेंटिंगचं नियोजन त्यांनाच देतो. बरोबर. एवढे सगळे मित्रसुद्धा आहेत तुझ्यासोबत, तर काय सांगशील मित्रांचा कसा सहभाग असतो तुझ्या शर्यतीला जाण्यापासून ते बैल गुलाला राहीपर्यंतचा? मित्रांचा सहभाग म्हणजे आपली शर्यत होते मुंबईमध्ये बुधवार, शुक्रवार, रविवार हे 3 वार आले. ते मित्र आपल्या जवळ म्हणजे आपले जवळचेच मित्र आहेत सगळे. आम्ही गोट्यावरती एक रात्र म्हणजे सगळे एकत्र असतो. तर मित्र म्हणजे मग नियोजन होतोच आपला की बाबा उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे मैदानाला. तर सगळे 8-9 वाजेपर्यंत हजर राहतात आपली बैलं धुवायला किंवा म्हणजे टेम्पो विम्पोत आम्ही एकत्रच निघतो सगळे मित्र. बरोबर. आणि आता बड्डे पण होता, तर बड्डे पण आमचा 15-20 दिवस पहिलेच आमचा प्लॅनिंग झाला. सोन्याचा बड्डे यावर्षी धूमधडाक्यात करायचा म्हणजे करायचा. बरोबर. आणि आता सोनं तुमच्या दावणीला आल्यापासूनचा सोन्याचं वागणूक कशी आहे आणि आतापर्यंत कसं त्याने तुम्हाला म्हणजे मनाला समाधान कसं दिलं आहे सोन्याने म्हणजे पप्पांनी पहिले घेतली चांगली बैलं पण नाही आपल्या गोट्याला लागले. पण आपल्या घरच्याच गाईचा वासरू आपल्या गोट्यात लागला आणि कायम गुलाला त्याचे. त्याला कुठे द्यायची मन पण नाही करत. आपला घाटावरती बहुतेक जण पळतात घाटावर पाठवा, पण आपल्या घरातली वस्तू आहे म्हणून आपण कुठे त्याला पाठवत आमच्यापासून लांब करत नाही. एक घरातला सदस्य आमचा तो. बरोबर. आणि एवढ्या चांगल्या बैलाला सुद्धा तुम्ही चांगलं सांभाळलं आहे, कारण की गावठी बैल आहे पण एवढ्या भारी पद्धतीने पळतो पब्लिकला. आम्ही सुद्धा बघितले आणि मुंबईतले जेवढे काही यूट्यूबर्स असतात ते सुद्धा बघत असतात सोन्याला पळताना. तर सोन्याचे सवंगडी सुद्धा आहेत. मित्रा तुझं नाव सांग आणि सोन्याबद्दल तुला काय वाटतं, आतापर्यंत कसा परफॉर्मन्स आहे सोन्याचा ते पण सांग. माझं नाव निलेश राठोड. सोन्या आमचा देवासारखा आहे. सोन्यात बोलू तेवढा कमी. बरोबर. आमचा देव येतो सोन्या. बरोबर. आणि सोन्याच्या सोबत तू शर्यतीला जातो तेव्हा तुला आनंद कसा असतो जिंकल्यानंतर? सोन्या आनंद म्हणजे तो देव आहे आमचा आनंद एकदम आकाशी राहतो. म्हणजे आम्हाला आमचा सोन्या जिंकला, सकाळपासून आम्ही पाणी पण नाही पित. गाडी जमले तेव्हाच आम्ही पाणी पितो सगळे. बरोबर. तर ठीक आहे मित्रा, थँक्यू, धन्यवाद. तर आदित्य, आपण आता एवढे दिवस आता शर्तीमध्ये सुद्धा तू असतो आणि कितीतरी चढ उतार तुझ्या आयुष्यामध्ये येत राहतात. तर काय सांगशील जेव्हा बैल कायमस्वरूपी गुलाल असतो आणि कधी कधी आपल्या बैलाचा गुलाल जातो, त्याबद्दल काय सांगशील? गुलाल म्हणजे आता सध्या तर बैल आता माझा आजारात येते, पण जेव्हा आजारातून उठल ना तेव्हा सगळ्यांची गाणी ते बोलल्यात ना मला त्यांची गाणी पद्धतशीर वाचतील आणि घरच्या गाडीनीच वाचतील. सोन्या आणि सुंदर पुढच्या सीझनला हीच गाडी पालल, घरची गाडी. तर पुढच्या शर्यतींसाठी शुभेच्छा. आता आपले जे रणजित निंबाळकर सरांबद्दल तुला काय वाटतं आणि आतापर्यंत कसे त्यांचं परफॉर्मन्स वाटतं तुम्हाला? बोलावं तितकं कमीच आहे, का तर सर एक देवासारखे माणसं होते. सरांना काय क्षेत्रात जास्त वर्ष झाले नव्हते पण आलेले, सरांनी नाव भरपूर केला. बरोबर. आणि सर गेल्यापासून कसा जरा आता हे मजा नाही राहणार शर्तीत.